दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण. काश्मीरसह लडाखच्या शेकडो बुकिंग्ज रद्द. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर देशभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या घटनेमुळे पर्यटक आता काश्मीरकडे पाठ फिरवत आहेत. आधीच काश्मीरमध्ये असलेले पर्यटक तातडीने परतीचा मार्ग धरत असून लवकरच तिथं जाण्याचा विचार करणाऱ्यांनी आपली बुकिंग रद्द करण्यास सुरुवात केली आहे. फक्त काश्मीरच नव्हे तर लडाख, गुलमर्ग यासारख्या शेजारच्या पर्यटन स्थळांनाही याचा फटका बसलाय. या भागात जाण्याचं नियोजन केलेल्या अनेकांनी देखील आपल्या बुकिंग रद्द केल्यात. देशपांडे टूर्स अँड ट्रॅव्हलचे मालक प्रथमेश देशपांडे यांनी सांगितलं, कलम 370 हटवल्यानंतर काश्मीर आणि आजूबाजूच्या परिसरातील पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. सुट्ट्यांच्या काळात दररोज 600 ते 700 पर्यटकांची बुकिंग होत होती. मात्र या हल्ल्यानंतर आमच्याकडे दिवसभर बुकिंग रद्द करण्याचे फोन येतात. हल्ला होण्याच्या आदल्या दिवशी बुकिंगसाठी विचारणे येत होती, पण आता पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पर्यटन क्षेत्राला बसलेल्या या धक्क्यानंतर सरकारकडून योग्य ती खबरदारी घेण्यात यावी, सुरक्षेची हमी देण्यात यावी आणि पर्यटकांचा आत्मविश्वास वाढवावा अशी मागणी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून केली जाते. प्रथमेश देशपांडे. आता काश्मीरला जाणारी जी बुकिंग आहे ते रद्द करत आहेत. किती आता 3 ते 4 दिवसात किती जणांनी ही बुकिंग रद्द केलेली आहे, काय परिस्थिती आहे? रद्द करण्याचं कसं आहे की सगळे आपल्याकडे ग्रुप बुकिंग्सच होतात, तर त्या हिशोबाने त्यांच्या फॅमिलीमधून एक माणसाचा तरी फोन येतो. काही लोकांनी अजूनही आशा धरली आहे की त्यांचे नंतरचे तारखा आहेत, महिन्याच्या शेवटच्या काही तारखा आहेत, तर त्या लोकांचे अजून फोन नाही आलेले आहेत. पण येणाऱ्या महिन्याच्या म्हणजे मे महिन्याच्या जे सुरुवातीच्या तारखा आहेत त्या लोकांचे कॅन्सलेशनसाठी कॉल नक्कीच येतात. कारण प्रत्येक ग्रुपमध्ये आमचे कमीत कमी 50 ते 60 लोकांचा एक ग्रुप असतो. त्यामधून अजून तरी काही लोकांचे फोन यायला आता सुरू झालेले आहेत. रद्द केले आता साधारण 3 ते 4 महिन्याआधीपासून रेल्वेच्या हिशोबाने लोक बुक करायला सुरू करतात आणि मग त्यानंतर आत्ता पण या गेल्या महिन्यामध्ये साधारण आत्ता 100 लोकांचा आपला वेगळा 100 लोकांचा म्हणजे गेल्या महिन्यात 100 लोकांनी काश्मीरमध्ये प्रवास झाला. जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा पण आपला ग्रुप तिकडेच होता, पण नशिबाने पहलगाममध्ये नव्हता, ते दुसऱ्या भागांमध्ये होते आणि ते पण एन्जॉय करून परत आले. कसं आहे की पर्यटनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की लोकांना आश्वासन पाहिजे की तिकडे आम्ही जिथे जातो आहे तिकडे आम्ही सुरक्षित परत येऊ. तर सुरक्षतेसाठी गव्हर्नमेंट जे काही वाढवू शकते अशा सगळ्या डोंगराळ भागांमध्ये ते त्यांनी वाढवलं पाहिजे. आणि सगळ्या ट्रॅव्हल एजन्सीमध्ये पण म्हणजे जायला घाबरू नये, कारण गव्हर्नमेंट नक्कीच काय ना काहीतरी करेल. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से. हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं. और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं. और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं. बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है. सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं. हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया. उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा. जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने. जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए. वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया. जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया. बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है. और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है. हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है. कई बार ये सारा मिस आउट हो जाता है. हम अपने डिज़ाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए. उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा. तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू. आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है.